नमस्कार मित्रांनो. डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेला मेष राशीचा जो स्वामी आहे मंगळ, तो मेष राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये वक्री होणार आहे. मंगळ ज्यावेळेस कुठल्याही राशीत वक्री होतो, तर त्या राशी संदर्भात किंवा त्या स्थानासंदर्भात नक्कीच काही ना काहीतरी फळं देतो, की जी जाणून ऐकत असतात. त्याचप्रमाणे मेष राशीचा अशुभ फलदायी ग्रह बुध, जो की मेष राशीच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो आहे. 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. द्वितीय स्थानामध्ये जो गुरु वक्री होतो आहे मेष राशीच्या, तो साधारण संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर 2024च्या संपूर्ण महिन्यामध्ये वक्रीच असणार आहे. हे जे ग्रह आहेत या व्यतिरिक्त आणखीन जे काही ग्रह आहेत त्यांचे सर्वचे जे प्रभाव परिणाम आहेत ते संपूर्ण मेष राशीकरता कशासाठी असतील, कशा प्रकारचे असतील, त्या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 6 तारखेनंतर 7 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. तर साधारणतः हा तुमचा जो मंगळ आहे, तो राशीचा स्वामी सुद्धा अष्टमेश सुद्धा आहे आणि राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह बुध, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी गोष्ट वेगळी तुमच्यासाठी असणार आहे. खास करून गेल्या साधारण 10 ते 15 दिवसापासून जे काही तणाव तुमच्यावरती चाललेले होते, ते तणाव साधारणतः या महिन्याच्या 18-20 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात कमी होतील. म्हणजेच मानसिक प्रभावाखाली तुम्ही चाललेला होता, ते साधारण 17-18 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखे वाटेल. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे वादविवाद आहेत ते थोडेसे वाढतील. कारण तुमच्या राशीच्या संदर्भामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही प्रभावीपणे मांडता, पटकन बोलता, मागचा-पुढचा विचार करत नाही आणि त्याच्यामुळे नातेसंबंध दुखावले जातात. तर तसाच काहीसा अनुभव हा या महिन्याच्या साधारण 8-9 तारखेनंतर तुम्हाला जाणवेल. त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. मात्र स्ट्रेस तुमचा कमी होईल, काळजी करू नका. या महिन्यात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 3 तारखेनंतर तो दशमात भ्रमण करेल आणि 28 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. द्वितीय स्थानामध्ये जो गुरु भ्रमण करतोय तो वक्री आहे. याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 17 तारखेनंतर हा जो रवी आहे तो तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे तुमचा जो लाभेश आहे शरीर, तो लाभस्थानामध्ये भ्रमण करण्याचा भाग असतं. एकत्रित सांगायचं झालं, या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला आर्थिक संदर्भात, तर या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा त्रास होणार नाही किंवा आर्थिक चणचण ज्याला आपण म्हणतो, ती अजिबात जाणवणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त थोडेसे पैसे खर्च करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या असतात, तरी सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळतील. या महिन्यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. तर त्या संदर्भात काळजी करू नका. जर का तुम्ही पब्लिक रिलेशनशिपमध्ये असाल किंवा लोकांच्या डायरेक्ट वन टू वन कॉन्टॅक्टमध्ये असाल, तर तिथे तुमच्या साधारण 17-18 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या त्या कामाला जबरदस्त असं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही करत असलेल्या कामामध्ये प्रसिद्ध होणं हा प्रकार सुद्धा या दरम्यान होईल. तर त्या अन्वये हा जो संपूर्ण महिना आहे, संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. आर्थिक संदर्भात तशी काही काळजी करू नका. यानंतर गृहस्थावस्थाबद्दल सांगायचं झालं तर घरामधल्या व्यक्तींबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, काळजी घ्या. खास करून जर कुठल्या व्यक्तीला आजारपणाविषयी काय त्रास असेल, तर तिथे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. कारण येणाऱ्या सगळ्या जवळ-जवळ एप्रिल महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मग तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री होऊन परत मिथुन राशीमध्ये जाणार आहे आणि तिथून मार्गेन परत मिथुन राशी पण कर्क राशीमध्ये. तृतीय चतुर्थ हा जो प्रवास आहे, हा मंगळाचा प्रवास जवळ-जवळ येणारा 5-1 महिन्यात असणार आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वाचे निर्णय या दरम्यान छोटे किंवा मोठे घेऊ नका. जसं मी सुरुवातीला सांगितलं, मंगळ ज्या स्थानामध्ये जातो, त्या संदर्भातले त्रास हा देतोच. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण साधारणतः मंगळ 6 महिन्यापर्यंत एका राशीमध्ये राहतो. पण इथे या दोन्ही राशींना मिळून जवळ-जवळ 4 ते 5 महिन्याचा तसा प्रवास असेल. तर त्या संदर्भात थोडंसं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील आणि मुळात त्याच्या दोन्ही राशी आहे, कर्क रास आणि मिथुन रास, की ज्या 2 राशींमध्ये तो भ्रमण करणार आहे. एक आहे नीच रास, कर्क रास आणि दुसरी आहे मिथुन, ती शत्रुक राशीची रास. त्यामुळे माझे जे प्रभाव आहे ते नजरेत भरण्यासारखे असतील. प्रत्येक राशीकरता ते तशाच प्रकारे दिसून येतील. फक्त क्षेत्र वेगवेगळं राहील. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल. म्हणजे तुमचं लव्ह लाईफ हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे 17 तारखेनंतर. 16 तारखेनंतर हा जो रवी आहे तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला साधारण 18-19 तारखेपर्यंत जाणवायला लागेल.
गेल्या 7-3-4 महिन्यामध्ये वाटलं होतं, की तुम्ही बऱ्याच प्रमाणात काम करता, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीये. मेहनत तर तुम्ही करताय कारण मेहनतीचीच तुमची रास आहे. परंतु त्याचे आउटपुट काय मिळत नाही. तर या महिन्यात साधारण 17-18 तारखेनंतर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह चेंज दिसून येतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असा नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा हा कालावधी उत्तम आहे. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांना सुद्धा हा जो कालावधी आहे तो उत्तम असेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, तुमचं जे वैवाहिक जीवन असेल, ते एकतर कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वाचा जो वैवाहिक जीवनाचा कारक एक बारके स्थानामध्ये भ्रमण करतोय, 3 टप्प्यानंतर दशमान भ्रमण करेल आणि 29 तारखे 28 टप्प्यानंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसतील. वैवाहिक जोडीदाराला कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. काही चांगले तुम्हाला लाभ सुद्धा मिळतील इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात विचार करायचा झाला, तर या महिन्यामध्ये तुमचा जो कर्मेश आहे, शनी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो तो मार्गस्थ असणार. याचप्रमाणे तुमच्या दशम स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये दिनांक 3 तारखेपासून ते जवळ-जवळ 27 तारखेमध्ये शुक्र भ्रमण करणार आहे. एकंदरीत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना या दरम्यान नक्की घडतील. तुम्हाला काही चांगल्या अपॉर्च्युनिटी वगैरे पण मिळतील. वर्षाचे नातेसंबंध चांगले राहतील. थोड्याफार 1-2-3 दिवसामध्ये पूर्णपणे जाणवेल. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर कार्यक्षेत्रासंदर्भात तशी काही काळजी करू नका. त्या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कशी जाणवेल. नातेसंबंधामध्ये सुद्धा सुधारतील. फक्त स्वतःच्या आरोग्याकडे, मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल? जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभ फलित राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला मिळतील. चांगले ऑपॉर्च्युनिटी वगैरे तुम्हाला मिळू शकतील. संधी तुमच्या समोर येईल आणि जी कामं तुम्ही हाती कारण की हातावेगळे अगदी सहजपणे करू शकाल. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही बिझनेस करत असाल किंवा विद्यापंत आहे तरी उत्तम लाभ मिळू शकते. काही चांगल्या संकल्पना तुमच्या सापडतील जरूर त्यावर तुम्ही काम करा. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला रवी आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, जो रवी तुमच्या अष्टमात भ्रमण करतो. दोघांचा केंद्रयोग. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भात त्रास ऑर्थोपेडिक त्रास ज्याला आपण म्हणतो, हाडांच्या संदर्भात ते त्रास, हे थोडंसं या दरम्यान डोकं वर करू शकतो. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग असणार आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. खास करून मानसिक आरोग्याकडे पण असं लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं स्ट्रेस टेन्शन या दरम्यान थोडंसं जास्त झालं. तणाव जास्त आल्यासारखं वाटेल. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ चतुर्थ भ्रमण करेल. दोघांचा प्रतियोग थोडसा कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही वेगळे अनुभव तुम्हाला मिळू शकतील. म्हणजे ते निगेटिव्ह असतील. खास करून जे तुमच्या वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, ते वादविवाद थोडेसे विकोपाला जाणं, असे सुद्धा काही अनुभव येऊ शकतात. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे नवीन चेंजेस या दरम्यान करू नका. कार्यक्षेत्रात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे महिला वर्ग असतील त्यांच्यापासून सुद्धा आपण सावध राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल. या दोघांचा केंद्रयोग असणार आहे. खास तुम्ही या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे घेऊ नका. या भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारची चुकीची कामं करू नका. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकते. काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमची संतती असेल, ती सुद्धा त्यांच्या संदर्भात सुद्धा काही काळजी करणारे गोष्टी समोर येऊ शकतात. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग असणार आहे. शुक्र दशमातला आणि गुरु तुमच्या द्वितीयला दोघांचा जो त्रिकोण आहे तो अतिशय उत्तम राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. या संबंधात काही चांगल्या संकल्पना सुचू शकतील. काही चांगले फायदे सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील, की जे तुमच्यासाठी उत्तम असतील. एकंदरीत गुरु शुक्राचा जो त्रिकोण योग आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला परत शनी आणि बुधाची युती होणार आहे, जी की 7 तारखेला सुद्धा झाली होती. कारण बुध हा जो आहे तो मार्गस्थ होणार आहे. त्याच्यामुळे 2 वेळा ती शनी बुधाची युती ती तुमच्या मानसिक मानसिक आरोग्यावर तणाव आणणारी असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे.
तर तुम्ही कुठल्या व्याधीने त्रस्त असाल तर त्याच्या संदर्भात सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षद आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षद जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या दशमात भ्रमण करेल, दोघांचा जो केंद्रयोग आहे, त्या दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता, त्यांच्या ज्या महिला कर्मचारी त्याच्यामध्ये थोडंसं सावध राहा. यातून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये एकूण 2 अमावास्या येतात. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 30 तारखेला. याचप्रमाणे 15 तारखेला पौर्णिमा सुद्धा येणार आहे. अमावास्या पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण जास्त भावनातीत होतो आणि तुमची जी रास आहे ही थोडी जास्त भावनातीत होणारी आहे. भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं या दरम्यान गरजेचं राहील. या महिन्याची 1, 15 आणि 30 या तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे वेगळे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं डिसेंबर 2024 करताना संपूर्ण राशीफळ.